घोडबंदर भागात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत, तर दुसरीकडे या वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत पाणीटंचाईची समस्या येथील रहिवाशांना भेडसावू लागली आहे. तर पाण्यासाठी हजारो रुपये खर्च करावे लागत आहेत. ही बाब लक्षात घेत शहरातील ज्या भागात पाण्याची समस्या जाणवत आहे तेथील समस्या दूर करणं आणि वितरण व्यवस्था मजबूत करण्यासाठी महापालिकेनं रिमॉडेलिंगची योजना पुढे आणली आहे. त्यानुसार घोडबंदर भागातील 7 किलोमीटरच्या 1500 मिलीमीटर जलवाहिनी टाकण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. सध्या 800 मीटर जलवाहिनी अंथरण्यात आली आहे. येत्या काही महिन्यात हे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचं पालिकेनं स्पष्ट केले. त्यामुळे भविष्यात घोडबंदरवासियांना मुबलक पाणी मिळण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील ज्या भागात पाणी टंचाईची समस्या भेडसावत आहे त्या ठिकाणी रिमॉडेलिंगची योजना पुढे आली आहे. पहिल्या टप्प्यात आता 244 कोटी रुपयांच्या निविदा काढण्यात आल्यात. यामध्ये 25% खर्च करून अनुक्रमे राज्य आणि केंद्र सरकार करणार आहेत, तर 50% खर्च ठाणे महापालिका करणार आहे. यामध्ये पातलीपाडा येथे 1 कोटी लिटर क्षमतेची नवीन मुख्य पाण्याची टाकी बांधण्याबरोबरच जुन्या टाक्यांच्या जागी नवीन टाक्या बांधणं आणि पंप आदींचाही समावेश आहे. घोडबंदर परिसराची लोकसंख्या मागील काही वर्षात झपाट्यानं वाढली आहे. त्यामुळे येथील वितरण व्यवस्था मजबूत करण्याबरोबर पाणीटंचाईची कायमची दूर व्हावी यासाठी पाणी व्यवस्थेची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला आहे. ठाण्यातील उच्चभ्रू वस्ती असलेल्या घोडबंदर रोडवरील रुडास एन्क्लेव्ह हिरानंदानी इस्टेट GB रोड बायर हाऊस जवळ राहणाऱ्या वाजपेयी कुटुंबातील रोहित याचा विवाह UPमधील निमिषा या तरुणीसोबत वाराणसी येथे संपन्न झाला होता. उत्तर प्रदेशातील मिर्झापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या देहात गावातील ही विवाहित मुलगी असून तीही उच्च शिक्षित आहे. तो रोहित हा इंडिगो एअरलाइन्समध्ये कॅप्टन आहे. त्यांचा विवाह वाराणसी येथील आलिशान हॉटेलमध्ये संपन्न झाला होता. 5 स्टार हॉटेलचे 50 रूम याकरिता बुक करण्यात आले होते. या विवाहात तब्बल 7 कोटींचा खर्च केला. मात्र ठाण्यातील रहिवासी रोहित वाजपेयी आणि त्यांच्या कुटुंबियांनी या मुलीला मोलकरणीसारखं वागवल्यानं हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं. या विवाहितेला घरातून बाहेर काढून नांदवायचं असेल तर 5 कोटी रुपये द्या, नाहीतर मुलीला घरीच ठेवा अशी धमकी दिल्यानंतर मुलीच्या वतीनं उत्तर प्रदेशातील मिर्झापूर पोलीस ठाण्यात पती रोहित वाजपेयी, अंजली वाजपेयी, हर्षित वाजपेयी, अज्ञात जितेंद्र मिश्रा अशा 4 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निमिषा हिच्या विवाहात तिच्या कुटुंबियांनी 30 लाखांचा हुंडा, सोन्या चांदीचे दागिने आणि हिऱ्यांचे दागिने असा 1 कोटींचे दागिने दिल्याचं विवाहिता निमिषा हिने मिर्झापूर पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीत नमूद केले. त्यासोबतच रोहित याला मर्सिडीज कारही देण्यात आली होती. मात्र विवाह झाल्यानंतर या विवाहितेचा छळ सुरू झाला. कुठलीही गोष्ट हवी असल्यास माहेर म्हणून घेऊन ये असं सांगितलं जात होतं. वाजपेयी हे मांसाहारी कुटुंब असून विवाहित ही शाकाहारी आहे. घरात मांसाहारी जेवण असेल तर विवाहितेची शाकाहारी जेवणाची व्यवस्था नसायची. त्यामुळे घरात एखाद्या मोलकरणीप्रमाणे वागवल्यानं खटके उडत होते. त्यानंतर या विवाहितेला अंगावरच्या कपड्यानिशी बाहेर काढून कोट्यावधींचा मुद्देमाल पती रोहित आणि वाजपेयी कुटुंबियांनी ठेवून घेतलाय. तसंच नांदवायचं असल्यास माहेराहून 5 कोटी रुपये घेऊन ये, अन्यथा घटस्फोट देतो, जास्त त्रास दिल्यास गुंडांकरवी ठार मारू अशी धमकी दिल्याचं दाखल गुन्ह्यातील जबाबात नमूद करण्यात आले. तर 29 वर्ष विवाहित ही न्यायासाठी सोशल मीडियावर कोट्यावधींचा हुंडा घेऊन फसवणाऱ्या एका तरुणीचे आयुष्य बर्बाद करणाऱ्या वाजपेयी कुटुंबाच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी प्रयत्न करत आहे. तर सोशल मीडियावर संस्कृतीच्या ठाण्यातील वाजपेयी कुटुंब आणि रोहित वाजपेयी याला इंडिगो कंपनीत कामावर ठेवलेच कसे, त्याला नोकरीवरून काढून टाका, हा सामाजिक गुन्हा आहे अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. सर, मेरा नाम निमिषा वाजपेयी है. मेरी शादी 2022 में हुई थी 28 नवंबर को. मैं शादी के बाद जो भी इन्होंने डिमांड करा हम लोग से, मेरे फैमिली से, हम लोग ने सब कुछ पूरा करा. इन्होंने ताज में बुकिंग कराई, 25 रूम 50 रूम बोल के जो करा इन्होंने हम लोग ने किया. इन्होंने जितना जो डिमांड किया डाउरी में, हम लोग ने डाउरी ना बोल के ये बोलना कि मुझे ये चाहिए डाउरी ही होता है, भले आप उसको कुछ भी बोलो. हमसे 30 लाख रुपए कैश मांगा तिलक में. जब शादी सब फिक्स हो गई तब अपनी ये डिमांड बढ़ाना चालू कर दिए.
30 लाख कैश इनको चाहिए था, इनको मर्सिडीज़ गाड़ी चाहिए थी, और होटल का पूरा हम लोग ने सारा पेमेंट करा, चाहे शादी का हुआ चाहे किसी भी चीज़ का हुआ, हम लोग ने पे किया। इन्होंने एक खर्चा नहीं किया है। सारा खर्चा करने के बाद 1 साल भी नहीं हुआ और ये मुझे यहाँ पे आके मेरे साथ झगड़ा करना, मेरी सास मुझे मेंटल टॉर्चर करना चालू कर दी, फाइनेंशियली टॉर्चर करना, मेंटल टॉर्चर करना चालू कर दिया। मुझे आकर 1 साल, जिस दिन मेरा एनिवर्सरी था 10 दिन पहले आकर मुझे मेरे घर छोड़ के गए और कहे घर का काम सीखो तभी घर भेजना, 6 महीने बाद इसको सिखा के भेजो। ये मेरी सास ने मेरे घर वालों से बोला। और जब मेरे चाचा लोग ने इस पर करा तो मेरे पर गंदा एलिगेशन लगा के डिवोर्स का नोटिस भेज दिया। फिर मेरे जब पंडित जी को फ़ोन करके इन्होंने बोला हम लोग ने केवल डराने के लिए तुम्हारे घर पे नोटिस भेजा था एलिगेशन लगाकर। जब आपको एलिगेशन लगाना है, डराना है, तो वो वहाँ पे वो लड़की सेफ़ कैसे फील करेगी? वहाँ पे ना उसको विश्वास अपने पति पे है, ना अपनी सास पर है, ना वो पैसा देता है, ना वो कुछ भी प्रोवाइड करता है, और वो बिल्कुल कंट्रोल करके रखता है और एकदम नौकर की तरह वहाँ पर ट्रीटमेंट मिलता है मुझे। और इसलिए मैं बहुत चाहती थी मैं अपना रिश्ता बचा लूँ, बहुत कोशिश किया मैंने रिश्ता बचाने की, बट मेरी मदर इन लॉ, मेरे हस्बैंड बिल्कुल कोऑपरेट नहीं किए मेरे साथ, और मेरी फैमिली को बुरा भला बोलना, और यहाँ तक कि अब ये आज मैं यहाँ पे डिवोर्स का अपना डेट था, मैं उसके लिए यहाँ पर आई हूँ अपना डिवोर्स का करने के लिए। क्या क्या आपको टॉर्चर करते थे और क्या मांग रहेगी आप मुझसे? अभी मैं अगर कोई सामान नहीं लाई हूँ, मुझे मेरे घर से, अपने घर से इतना पैसा लेके आओ, अपने तुम्हारे घर वालों ने कुछ दिया नहीं है क्या तुमको? मतलब मेरे घर वालों ने 7 करोड़ रुपए खर्चा कर दिया, पर मेरे घर वालों ने कुछ दिया नहीं है। कहते तो अपने घर से, मैंने बोला कपड़ा चाहिए तो कहते कपड़ा तुम्हारे घर वालों ने दिया है। मेरे फैमिली को फ़ोन कर देते थे कि अरे तुम लोग ने कुछ दे के नहीं भेजा लड़की को, अभी कपड़ा मांग रही है। खाना नहीं बनवाती थी कभी कभी, मैं वेजिटेरियन हूँ, नॉन वेजिटेरियन खाना बनता था, वेजिटेरियन खाना नहीं बनता था। घर में अगर मैं हूँ अकेले हूँ तो ये भी नहीं कि मेरा हालचाल पूछे, सिर्फ काम क्या हुआ है, काम नहीं हुआ, और अपने कमरे में चली जाती थी। मैं वहाँ नौकरानी की तरह घुट घुट के रह रही थी। मेंटली मेरे पीछे पीछे घूमना, ये मेरे हस्बैंड है। क्या मांग रहेगी आपकी पुलिस प्रशासन से? सर मैंने पुलिस से बोला, पहले मैंने इनसे बोला कि मुझे इंसाफ चाहिए, मैं अपना नई शादी तोड़ना चाहती हूँ। मैंने बहुत कुछ झेला है, लेकिन मेरे लिए, मैं स्मॉल टाउन से बिलोंग करती हूँ और मेरे लिए शादी बहुत मायने रखती है, बट इनके लिए शादी जैसे एक गेम होता है। एक लड़की से शादी करो, पैसा लूटो, जितना पैसा करोड़ों में लूट सको, और लड़की जब नहीं पसंद आई तो छोड़ के घर पे चले जाओ। फिर ये दूसरी शादी करेंगे, फिर ये ऐसा सेम चीज़ करेंगे, दूसरी लड़की को फंसाएंगे, दूसरी लड़की से शादी करेंगे, डाउरी करेंगे, नई लड़की पसंद आई बोलेंगे नई लड़की पसंद है, छोड़ के चले जाएंगे। पता नहीं कितनी लड़कियों के साथ ये ऐसे गलत करेंगे। ये इंडिगो में पायलट है रोहित बाजपेयी। क्या मांग रहेगी आपकी पुलिस प्रशासन? मुझे यही चाहिए सर, जस्टिस चाहिए। कोई लड़की के साथ, किसी भी लड़की के साथ अन्याय नहीं होना चाहिए इस देश में, नहीं तो शादी पे तो हर लड़की का विश्वास उठ जाएगा। मेरा अरेंज मैरिज है ना, मैंने लव मैरिज नहीं करी है। रिश्ता आता है बहुत ही ज़्यादा, एक शादी बहुत सेंसिटिव चीज़ होती है जहाँ एक पूरा परिवार अपना बेटी दे देता है जो पूरा ज़िंदगी भर पाला है। उस ज़िंदगी का क्या, उस लड़की का क्या वहाँ पे राइट है? वह उस लड़की का क्या होगा अगर उसके पति ने उसको छोड़ दिया? परिवार वाले भी भेज देते हैं अपनी लड़की, उसके बाद रिस्पॉन्सिबिलिटी पति की होती है, सास की होती है। अगर वो भी कहते लेके रखो अपनी लड़की को, लड़की की क्या इज्जत रह जाएगी ना? उसको कमाने के लिए बोलते हैं, जॉब के लिए बोलते हैं, फाइनेंशियली ना प्रोवाइड करते हैं, मेंटल टॉर्चर करते हैं, नौकरानी की तरह ट्रीट करते हैं। कहते हैं कि नौकरानी, तुम तो नौकरानी मिल ही तो गई है मुझे नौकरानी, अपनी बीवी को नौकरानी बोलते हैं। तो क्या ऐसे कोई लड़की रह पाएगी किसी शादी में? मैं चाहती हूँ, मैं हमेशा बचाने की कोशिश की अपने शादी को, ठीक से रह लो। मेरे सास को भी बोला ठीक से रहो मेरे साथ, आप प्यार से बात कर लो, कुछ नहीं चाहिए, आप प्यार से बात कर लो, मत दो पैसा मुझे, कुछ मत दो, मेरे से प्यार से बात करो। मेरे मम्मी पापा ने नहीं चिल्ला के बात किया, ऐसे कोई नहीं बात करता। आपका नाम? मेरा नाम निमिषा बाजपेयी है सर। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर
आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनानं पाणी कपातीचा निर्णय घेतलाय. मुंबईतील पाणी कपातीचा परिणाम ठाण्यातील वागळे आणि नौपाड्यातील परिसरांवर होणार असून या ठिकाणी देखील कपात लागू करण्यात येणार आहे. या सर्व भागांना मुंबई महापालिकेकडून पाणी पुरवठा होत असल्यानं या भागांमध्ये ही कपात लागू करण्यात येणार आहे. मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमधील पाणीसाठ्यांमध्ये अवघे 10%च पाणी शिल्लक राहिले. या दृष्टीनं मुंबई महानगरामध्ये 30 मेपासून 5% तर 5 जूनपासून 10% पाणी कपात लागू करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. मात्र मुंबई महापालिकेकडून ठाणे शहराला देखील पाणीपुरवठा होत असल्यानं ठाण्याच्या नौपाडा आणि वागळे भागातही ही कपात लागू करण्यात येणार असल्याचं महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आले. ठाणे महापालिका क्षेत्राला विविध प्राधिकरणांच्या माध्यमातून पाणीपुरवठा होत असतो. यामध्ये मुंबई महापालिकेकडून दररोज 85 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होत असून यामध्ये वागळे आणि नौपाडा अशा परिसरांना हे पाणी दिलं जातं. मात्र आता मुंबई महापालिकेनंच पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला असल्यानं ठाण्याच्या ज्या भागात मुंबई महापालिकेकडून पाणी पुरवठा होतो त्या भागात ही कपात लागू करण्यात येणार आहे. ठाणे शहरातील सर्वच नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळून पाणी बचत करण्याचं आवाहन ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीनं करण्यात आले. हाजुरी, लुईसवाडी, रघुनाथ नगर, रामदेववाडी, साईनाथ नगर, रामचंद्र नगर 1, किसन नगर नंबर 1 आणि 2, शिवाजीनगर, पडवळनगर, जनता झोपडपट्टी, शिवशक्ती नगर, करवालू नगर, अंबिका नगर, ज्ञानेश्वर नगर, जय भवानी नगर, काजूवाडी, जिजामाता नगर, बाळकुंपाडा नंबर 1, लक्ष्मीनगर, आंबेडकर नगर, मानपाडा, नळपाडा, कोपरी, धोबीघाट, गावदेवी, लुईसवाडी, जलकुंभ, टेकडीवाडी, जलकुंभ, भटवाडी, इंदिरानगर, आनंदनगर या परिसरात मुंबई महापालिकेनं ठरवल्याप्रमाणे 5 आणि 10% पाणी कपात होणार आहे. मुंब्रा येथील किस्मत कॉलनीतील फलक अपार्टमेंटमध्ये एक आग लागल्याची घटना समोर आली आहे. अंदाजे सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली होती. या अपार्टमेंटचे मालक नईम खान असून त्यांच्या मुलाची तब्येत खराब असल्यानं त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यामुळे संपूर्ण कुटुंबीय घराला कुलूप लावून हॉस्पिटलमध्ये होते. अशातच घरात आग लागल्याची घटना घडली. या आगीमुळे धुराचे लोट बाहेर येत असल्याचं स्थानिक लोकांनी पाहिलं आणि तातडीनं याची माहिती अग्निशमन विभागाला दिली. घटनास्थळी पोहोचलेले अग्निशमन दलानं तात्काळ आग आटोक्यात आणली. मात्र घरातील संपूर्ण सामान जळून खाक झाले. प्राथमिक अंदाजानुसार लाखोंचं नुकसान झाले. मात्र ही आग कशामुळे लागली याचं कारण अद्याप समजू शकलं नाही.